नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी राज्यशास्त्रामधलं तिसरं आणि महत्त्वाचं प्रकरण ज्याचं नाव आहे राजकीय पक्ष, या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण 2 प्रकरणाची रिव्हिजन घेतलेली आहे. आज राजकीय पक्ष या प्रकरणावरती बोलूयात मित्रांनो. याच्यामधले महत्त्वाचे घटक आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये बघा, पहिला हा जो एक पॅरेग्राफ दिसतो हा महत्त्वाचा आहे, कारण याच्यात काय दिलं की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हणतात. ही रिकामी जागा येऊ शकते की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना काय म्हणतात, तर राजकीय पक्ष म्हणतात. ही रिकामी जागा खूप महत्त्वाची. ओके, राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट. हे राजकीय पक्ष. यावरती जर तुम्हाला एखादी टीप लिहायला सांगितली, एखादा प्रश्न विचारला राजकीय पक्ष म्हणजे काय, ओके, तर तुम्ही हे लिहू शकता. पण ही रिकामी जागा महत्त्वाची बाबा, की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हणतात. ओके, आता या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये प्रश्न येऊ शकतो. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी नेहमी संघर्ष करत असतात, स्पर्धा करत असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विचारसारणीचा आधार. बघा मित्रांनो, हे लक्षात घ्या की प्रत्येक राजकीय पक्षांना काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. प्रत्येक राजकीय पक्ष त्याची काही धोरणं असतात, काही विचार असतात, त्या विचारांचा तो पुरस्कार करत असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत प्रश्नांची एक विशिष्ट भूमिका असते. म्हणजे सार्वजनिक प्रश्नांच्या बाबत पक्षाची एक वेगळी भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची एक विचारसारणी तयार होते. तुम्ही बघा, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या पक्षांची एक विचारसारणी थोडीशी वेगवेगळी आहे. ओके, ही विचारसारणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार म्हणतात. बघा, पक्षाचा जनाधार कशाला म्हणतात? लोकांचा पक्षाला जो काही पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार म्हणतात. हे लक्षात ठेवा. पुढे पक्ष कार्यक्रम. बघा, विचारसारणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. म्हणजे त्यांचे काही कार्यक्रम असतात, म्हणजे त्यांनी ठरवलेली काही ध्येय धोरणं असेल त्यानुसार देश चालवण्याचा प्रयत्न भविष्यात ते करतात. सरकार स्थापन करणे. बघा, पक्षाचं काम काय? सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात निवडणुका झाल्यानंतर. ओके, अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळाल्यावरच असतं. निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष काय करतो की तो पक्ष सत्ता स्थापन करतो, आणि ज्याला बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतात. ओके, शासन व जनता यांच्यातील दुवा. म्हणजे शासन आणि जनता यांच्यातील दुवा कोण असतो? पक्ष असतात. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि जनतेची गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते पक्ष करतं. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यानंतर बघा, भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते रूप. भारतामध्ये कसं बदललं रूप? पहिला मुद्दा काय होता? स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची मोठी पकड होती. म्हणून या काळात जी काही पक्ष पद्धती होती तिला एक प्रबळ पक्ष अशी पद्धती म्हणतो. पुढचा मुद्दा नंतर काय झालं? एक प्रबळ पक्ष पद्धतीचा 1977 एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. ओके, काँग्रेसच्या विरुद्ध असणारे जे पक्ष आहेत काँग्रेस सोडून ते सगळे एकत्र आले आणि मोठा धक्का दिला या पद्धतीला. आणि नंतर काय झालं? पुढे 1889च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. जसं यावर्षी किंवा मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकत्र आले आणि त्यांनी पक्ष स्थापन केलं अनेक पक्षांनी मिळून. ओके, आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतातील जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्थापन केलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा समाज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. हा समज जो आहे की बाबा असं आघाडी सरकार असेल, अनेक पक्ष एकत्र येऊन जर का सरकार स्थापन करेल तर त्यावेळेस अस्थिरता निर्माण होऊ शकते. परंतु हा जो समज आहे तो खोटा ठरवला. अनेक पक्ष एकत्र येऊन सुद्धा चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं असं स्पष्ट केलं. म्हणजे आता जसं भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोघं येऊन काम करतात, किंवा या अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी येऊन महाराष्ट्रामध्ये काम केलं, सोबत काम करू शकतात सगळेजण. ओके, पुढचा मुद्दा बघा,
एक पद्धती पक्ष, द्विपद्धती पक्ष आणि बहुपक्षीय पद्धत. भारतात बहुपक्षीय पद्धत आहे. ओके, हे समजून घ्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA, संयुक्त पुरोगामी आघाडी UPA. ओके, NDA मध्ये काय बाबा भाजप असेल आणि भाजपाच्या मित्रपक्ष, आणि UPA मध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत. ओके, याच्यानंतर बघा इथं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कशाची आवश्यकता असते हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हे एकदा समजून घ्या. आपण महत्त्वाचे मुद्दे बघूयात. भारतातील जे काही महत्त्वाचे जे पक्ष होते ते आपण बघूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आपण समजून घेऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष या ठिकाणी दिसतोय. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसामायिक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती. म्हणजे सुरुवातीला हा पक्ष नव्हता, तर एक चळवळ होती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या अनुषंगाने. त्यात काही विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रम राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे असं म्हटलं जातं. पण 1885 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे बघा, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. कुठला? भारतीय कम्युनिस्ट पक्ष कशासाठी काम करतो? मजूर, कष्टकरी वर्ग, कामगारांच्या हितासाठी काम करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला पूर्णपणे विरोध आहे. 1962च्या दरम्यान सुमारास चीन, सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. त्याच्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा एक पक्ष जो आहे ना तो स्थापन झाला. ओके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. ओके, आता भारतीय जनता पक्ष आपण म्हणतो, भाजप त्याला म्हणतो शॉर्टकटमध्ये. बघा, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष, आजच्या तारखेला सर्वात मजबूत पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. सुरुवातीला जो पक्ष स्थापन झाला होता त्याचं नाव होतं भारतीय जनपक्ष, आणि 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. आणि जो काही जनता पक्ष स्थापन झाला सुरुवातीला 1977 मध्ये, त्यामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष स्थापन केला. कोणी? भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये हा पक्ष स्थापन झाला. तसं भारतीय जनता पक्ष होता सुरुवातीला, पण नाव वेगळं होतं. परंतु खरं नाव जे आहे आता जे आपल्याला दिसतंय भाजप, भारतीय जनता पार्टी किंवा पक्ष, तो 1980 मध्ये सुरू झाला. प्राचीन भारतीय संस्कृती असेल, भारतीय परंपरा आहे, यांचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. ओके, आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजे असं हा पक्ष म्हणतो. ओके, बघा पुढे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा एक पक्ष आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. कशाचा? समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. ओके, साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. साम्राज्यवादास विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर याच्या हितसंबंधाची जपणूक भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा करतो. आता बहुजन समाज पक्ष. ओके, बसपा त्याला आपण म्हणतो शॉर्टकटमध्ये. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. कसा आहे? समाजवादी विचारसरणीचा आहे. बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. कधी? 1984 साली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो. ओके, कुठले? दलित, आदिवासी असतील, इतर मागासवर्गीय असतील किंवा अल्पसंख्याक असतील, या सर्वांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं मोठं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. केंद्रामध्ये सुद्धा होता. त्याच्यानंतर तृणमूल्य काँग्रेस. बघा, ऑल इंडिया तृणमूल्य काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले. कधी? 2016 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित झाला हा पक्ष. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण होते.
आता बघा 2009 आणि 2014च्या निवडणुका भारतीय काँग्रेस पक्षाला 206 जागा होत्या 2009 मध्ये आणि 2014 मध्ये कितीतरी कमी झाल्या, फक्त 44 जागा. आणि कम्युनिस्ट पक्ष 4 जागा होत्या, एकच जागा राहिली. भारतीय जनता पक्ष जो आहे त्याला 116 जागा होत्या, तो 282वर पोचला, डबलपेक्षा जास्त जागा मिळाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 16 वरून 9 वर आला. बहुजन समाज पक्ष 1 वरून 0 21 वरून 0 दिसत आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 वरून 6 वरती आला. ओके, आता बघा पुढचा मुद्दा आता आपण काही समजून घेऊयात. प्रादेशिक पक्ष बघा, आता प्रादेशिक पक्षांवरती आपण हे करूयात, चर्चा करूयात, जे काही महत्त्वाचे घटक आहे. बघा, विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. म्हणजे विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान असतो त्यांना, त्याचा विकास व्हावा असं वाटतं, त्यांना आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो. ओके, त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो, तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष व प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक असते वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न असतो. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. शासन आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. म्हणजे आपल्या प्रदेशातील लोकांचा विकास व्हावा, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, आपल्या प्रदेशातील लोकांच्या हातातच सत्ता हवी, अशा प्रकारचे प्रयत्न, अशा प्रकारचे विचार यांचे असतात. ओके, प्रादेशिक पक्षांचे बदलते रूप बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्या की बघा, पहिला मुद्दा आहे, सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान असेल, द्रविडस्थान असेल, अशा मागण्याचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. म्हणजे खलिस्तान असेल, द्रविडस्थान असेल, म्हणजे आपल्या देशातून बाहेर पडून त्यांचा एक स्वतंत्र देश निर्माण व्हावा असा उद्देश होता. पंजाब असेल, तामिळनाडू असेल, जम्मू काश्मीर असेल, या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात आपल्याला घेता येतील. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. आणि मग पुढे हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातला दुसरा टप्पा. सुरुवातीला वाटत होता आमचा स्वतःचा देश निर्माण व्हावा, परंतु नंतर असं वाटायला लागलं की आमच्या राष्ट्रामध्ये, आमच्या राज्यामध्ये आम्हाला स्वायत्तता मिळावी. ओके, या टप्प्याची सुरुवात 1990 नंतर झाली. तिसरा मुद्दा आहे, आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात, केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागलेत. उदाहरणार्थ शिवसेना असेल, तेलुगू देसम असेल. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल असतो. या प्रदेशामधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने प्रमुख राष्ट्रीय प्रवाहात आता सध्या येत आहेत. ओके, थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता पासून स्वायत्तता आणि पासून आता मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्याचा एक परिणाम आहे. ओके, आता आपण पुढे बघूयात काही प्रमुख पक्ष. त्याच्यामध्ये एक शिवसेना हा एक मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामधला हा प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1966 मध्ये या पक्षाची स्थापना झाली होती. मराठी माणसाच्या हक्कांची जपणूक करणं, मराठी भाषेचे संवर्धन करणं आणि परप्रांतीयांना विरोध करणं हा एक मुख्य उद्देश होता. आणि 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष प्रथम महाराष्ट्रात सत्तेमध्ये आला. 1995 मध्ये प्रथम सत्तेत आला आणि 2014च्या निवडणुकानंतरही महाराष्ट्रात भाजपासोबत हा पक्ष सत्तेमध्ये होता. ओके, आता दुसरा मुद्दा बघा, याच्यामध्ये दिलं शिरोमणी अकाली दल. पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे हा शिरोमणी अकाली दल. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य या पक्षाने दिलं आणि पंजाबमध्ये अनेक वर्ष हा पक्ष सत्तेवर होता. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स बघा, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष होता. 1932 मध्ये याची स्थापना झाली होती. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पुरवठा स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहे हा पक्ष. त्याच्यानंतर आसाम गण परिषद बघा, सरकारबरोबर वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार झाला आणि 1985 मध्ये याची स्थापना झाली. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आणि गेली अनेक वर्षे आसाममधील सत्ताधारी पक्ष आहे आसाम गण परिषद. द्रविड मुन्नेत्र कळघम बघा, 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम
ह्या राजकीय पक्षात झाले. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949 मध्ये या गटातून एक गट बाहेर पडला व त्याने गटाचे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. या गटाने त्यातून बाहेर पडलेल्या एका गटाने त्यातूनही एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रम कळघम या पक्षाची स्थापना केली. 1972 मध्ये स्थापना केली बरं का. तामिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न केंद्राच्या आघाडीतही काही काळ याचा सहभाग होता. सर्व स्तरावरील मतदारांचा पाठिंबा या पक्षाला आहे. सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना या पक्षाने राबवल्या होत्या द्रविड मुन्नेत्र कळघमने. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, बरेच मुद्दे आहेत. आता ते मुद्दे काय आपल्याला बघायचे नाहीत. आपण आता पुढे जाऊयात, काही रिकाम्या जागा वगैरे बघूयात. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना टिंबटिंब म्हणतात. सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तर राजकीय पक्ष म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब या राज्यात आहे. जम्मू काश्मीर बघा, इथं नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष या ठिकाणी दिला. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये. ओके, मग इथं लिहा जम्मू काश्मीर. त्याच्यानंतर जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर कशामध्ये झाले? जस्टिस पार्टी द्रविड मुन्नेत्र कळघम बघा इथं दिले. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षामध्ये झाले. द्रविड मुन्नेत्र कळघम. ओके, आता बघा पुढचा चुक्की बरोबर. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर आहे, जनतेची गाऱ्हाणी मांडण्याचं काम करतात. ओके, जनतेचे प्रश्न जे आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असं तुम्ही लिहू शकता. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. नाही, राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात असं नाही. त्या सामाजिक काम तर करतात, त्याचबरोबर राजकारणामध्ये सक्रिय होऊन सत्ता स्थापन करण्याचा एक त्यांचा उद्देश असतो. सगळ्यात मोठा राजकीय सत्ता स्थापन करणे हा त्यांचा सगळ्यात मोठा उद्देश असतो. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. नाही, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा जो काही विचार आहे तो भारतीय राजकारणाने फोल ठरवलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा चूक आहे. ओके, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे का राष्ट्रीय पक्ष? बघा या ठिकाणी शिरोमणी अकाली दल, शिरोमणी अकाली दल नाही, हा राष्ट्रीय पक्ष नाहीये. हा कुठला पक्ष आहे? प्रादेशिक पक्ष आहे. हा प्रादेशिक पक्ष आहे. मला लिहायचं की बाबा शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष आहे. हा पंजाबमधला एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे, ज्याची स्थापना 1920 मध्ये झाली. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास तो प्राधान्य देतो आणि पंजाबमध्ये अनेक वर्ष हा पक्ष सत्तेमध्ये आहे असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर प्रादेशिकता म्हणजे काय आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय याच्यावरती तुम्ही मित्रांनो टिपा लिहा. त्याचबरोबर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपण चर्चा केली याच्यावरती. भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाले बाबा? सुरुवातीला एक पक्ष पद्धत होती, नंतर ती फेल ठरली. नेमकी ती जी काही प्रक्रिया आहे ती तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. अशा प्रकारे मित्रांनो राजकीय पक्ष या प्रकरणावरची जी चर्चा आहे ती आपली झालेली आहे. व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.